आम्ही आमच्या महाराष्ट्रात राहतोय आणि खातो आहोत. लक्षात घ्या, तुझ्या बापाचा खात नाही दुबे. नादा लागू नको महाराष्ट्राच्या. महाराष्ट्राविषयी अत्यंत घाणेरड्या शब्दामध्ये काल ज्या दुबेंनी वक्तव्य केलं तो भारतीय जनता पक्षाचा खासदार आणि नेता आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहाचा खास माणूस आहे निशिकांत दुबे. एकतर मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये कोणत्याही हिंदी भाषिकावरती आम्ही हल्ला केलेला नाही. हे देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या वतीनं सांगायला पाहिजे. कोणत्याही हिंदी भाषिकाविषयी आम्ही इथे अपशब्द वापरलेला नाही. काय माहिती आहे त्या दुबेला? म्हणे मराठी माणसाला पटकून पटकून मारू. हे उद्योगपतींची दलाली करून कमिशनखोरी करण्या इतपत सोपं आहे का मिस्टर दुबे? हे दलाली करण्या इतपत उद्योगपतींचं सोपं नाही, किंवा मोदी शहांचे बूट चाटण्या इतकं सोपं नाही आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. फेक डिग्री घेऊन हा माणूस संसदेमध्ये बसलेला आहे. फेक डिग्री. महुआ मोहित्रांना विचारा, तिची मुलाखत घ्या. दिल्ली युनिव्हर्सिटीची फेक बनावट डिग्री, म्हणजे जसा गुरु तसा चेला. आणि तुम्ही महाराष्ट्राला आम्हाला धडे देताय. आणि या राज्याचे मुख्यमंत्री, या राज्याचं मंत्रिमंडळ, सरकार तोंडामध्ये बोळा घालून बसलाय. ते डुप्लिकेट सेनेवाले मराठी अस्मितेच्या मोठ्या गप्पा मारतात ना, हिंदुत्वाच्या आणि मराठी माणसाच्या, बाळासाहेबांच्या. लाज नाही वाटत? हा महाराष्ट्र स्वावलंबी आहे. हा महाराष्ट्र देशाचं पोट भरतो. त्या सगळ्या प्रांताचे लोक या मुंबई महाराष्ट्रात राहतात. आम्ही कोणाला त्यांचा जात प्रांत धर्म कधी विचारला नाही. करोना काळामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तुमच्या गंगेमध्ये प्रेत तरंगत होती बेवारसपणे, तेव्हा इथे आमचं सरकार, उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार, हे अख्ख्या देशाला इथे खाऊ पिऊ घालत होतं, उपचार करत होतं. विचारा तुमच्या लोकांना. तर दुबेला म्हणावं नादा लागू नको महाराष्ट्राच्या. मग पटकनी काय ते आम्हाला दाखवावं लागेल. पळपुटे डरपोक लोक आहे ते. डरपोक. अजून हे तुमचं सरकार ऑपरेशन सिंधूर मधले ते 4 अतिरेकी शोधू शकलं नाही. हिंमत असेल ना ते मोदींना सांगा, त्यांना शोधाने मग आमच्या अंगावर या. मला आश्चर्य वाटतं भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांचं. एकाने तरी या भारतीय जनता पक्षाच्या दुबेचा निषेध केला का? आम्हाला महाराष्ट्र काय आहे ते सांगू नका. फडणवीसांनी निषेध, धिक्कार नाही, अत्यंत कठोर शब्दात निर्वसना केली पाहिजे या दुबेची. या दलालाच्या, दलाल आहे उद्योगपतींचा. आणि त्याला असं वाटते मुंबईतली त्याची दलाली कमी होईल. हा मुंबईच्या दलालीवर जगतोय हा दुबे. राऊत साहेब, जे मुंबई महाराष्ट्रामध्ये सध्या घडतं आहे आणि त्यावर भाजप खासदार निशिकांत दुबेजी अरे सोडून द्यावं करता आहे, त्या पार्श्वभूमीवर परराज्यात राहणारे जे मराठी भाषिक आहेत त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण. बघा, हे वारंवार तुम्ही बोलू नका. मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये एकाही परप्रांत्यावरती कोणत्याही पक्षानं, ना शिवसेना ना मनसे, एकाही हिंदी भाषिकावरती मला दाखवा की हल्ला झालाय म्हणून किंवा काय चुकीचं काही काम केलंय. आम्ही एवढंच म्हणतो, मराठी बोला. उत्तर प्रदेशला जाऊन आम्ही मराठी बोलतो, तामिळनाडूत जाऊन आम्ही मराठी बोलतो का? आम्ही हिंदी किंवा इंग्रजीच बोलतोय ना. तर चुकलं काय? इथे मुंबईतल्या हिंदी भाषिकांमध्ये अस्थिरता निर्माण करायचं, फूट पाडायची आणि महानगरपालिका निवडणुका घ्यायच्या, अशा प्रकारचे राजकारण. त्यासाठी या दलालांना पुढे केलेलं. मला देवेंद्र फडणवीस यांची कीव येते. त्याने यापुढे मराठी भाषेत संवादच साधू नये कोणाशी. तो जर खरा मर्द मराठी असेल ना तर या दुबेचा बंदोबस्त करेल, दाखवेल मराठी मर्दपणा काय आहे तो. या राज्याला इतका नेबळट मुख्यमंत्री मिळालाय मराठीच्या बाबतीमध्ये, आणि सांगतो मी मराठी आहे. आणि तो तुमचा डेप्युटी सीएम अर्धा दाढीवाला. लाज वाटली पाहिजे त्याला शिवसेनेचं नाव गेल्याने बाळासाहेब ठाकरेंच्या फोटो मागे लावायला. घरातून फोटो काढा बाळासाहेब ठाकरेंचे सगळे. तुम्ही कसलं बाळासाहेबाचं नाव घेताय? तुमच्या पक्षाचा एक माणूस दुबे, या शिंदेच्या पक्षाचा माणूस, अमित शहाच्या पक्षाचा माणूस, काय बोलतोय महाराष्ट्राविषयी, मराठी माणसाविषयी? लाज नाही वाटत या शिंदे आणि या फडणवीस ना महाराष्ट्राच्या सत्तेवर खुर्च्या उभवायला? हे काय येरागाबाळे आहेत का मराठी माणूस इथे? आम्ही आमच्या महाराष्ट्रात राहतोय आणि खातो आहोत.
लक्षात घ्या. तुझ्या बापाचा खात नाही दुबे. नादा लागू नको महाराष्ट्राच्या. हे सिक्युरिटी घेऊन फिरतो साले 50 ऑफिसर का पोलीसवाले. एका पटकनीचा नाहीये तो. हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र है, बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र है. इतना मैं बोलता हूँ. चलिए बोले क्या है. निशिकांत दुबे ने बयान दिया है कि पटक पटक के मारेंगे. बात ऐसी है, ये दलाल है. निशिकांत दुबे दलाल है. आप पूछिए सुप्रिया सुळे को. ये एक दलाल है. ये दलाली करता है उद्योगपतियों की. ये कमीशन खोर है. मुंबई में भी उसकी दलाली चलती है. ये भारतीय जनता पार्टी के सब लोग हैं पाले हुए. ये उद्योगपतियों से फिरौती वसूलते हैं सब. उसकी डिग्री फेक है. ये जो सांसद महुआ मोहित्रा है ना, आप उसकी इंटरव्यू लीजिए. दिल्ली यूनिवर्सिटी की डिग्री, फेक डिग्री जो संसद में पेश करता है, वो हमें देश के बारे में, प्रांत के बारे में बोलता है. देखिए, एक तो सबसे पहली बात है, यहाँ मुंबई महाराष्ट्र में सालों साल से हमारे हिंदी भाई रहते हैं. हमारा उनका अच्छा रिश्ता है, अच्छा डायलॉग है. हम राजनीति नहीं करते, ये सबसे पहली बात है. जरूर हम चाहते कि हमारे साथ रहे, हमारे साथ भी थे. अब अगर आज पॉलिटिकली नहीं है तो हम उनको कन्विंस करेंगे. लेकिन किसी भी हिंदी भाई के ऊपर शिवसेना ने हमला नहीं किया है, न करेंगे, न पहले किया है. ये दुबे को समझना चाहिए. ये राजनीति करना चाहते हैं. तो महाराष्ट्र कोई नेता इस बात का विरोध क्यों नहीं कर रहा है? सबसे पहली बात यह है कि दुबे है कौन. दुबे को क्या अथॉरिटी दिया है कि यहाँ के हिंदी भाषिकों ने वहां बैठकर आप बात करते हो. यहाँ के जो हिंदी भाषिक नेता है, मैं उनसे अपील करता हूँ, दुबे का जो वक्तव्य है उसका निषेध करो, आप धिक्कार करो उसका. बताइए आप झूठ बोल रहे हो तो मैं कहूंगा कि आप महाराष्ट्र की मिट्टी में मिलजुल गए. कौन है दुबे आपका? आपका दुबे कौन लगता है? ये फालतू आदमी है. ये बोगस डिग्री जैसा गुरु वैसा चेला है. मुझे आश्चर्य है महाराष्ट्र के मुख्यमंत्री और उनके पूरे कैबिनेट का. एक आदमी भारतीय जनता पार्टी का सांसद वहां बैठकर महाराष्ट्र के बारे में, मराठी आदमी के बारे में, मराठी मानुस के बारे में घटिया बातें करता है और आप चुप बैठे हो. आप कौन से मुख्यमंत्री हो? आपको छत्रपति शिवाजी महाराज और बाला साहब ठाकरे का नाम लेने का अधिकार नहीं है भाई. एकनाथ शिंदे अपने आप को डुप्लीकेट शिवसेना का नेता मानता है ना, दाढ़ी पे हाथ घुमाते फिरता है. निकाल दो दाढ़ी आपकी. अगर दाढ़ी में दम नहीं है ना तो दाढ़ी काट कर घूमो, नहीं तो हम आपकी दाढ़ी काट देंगे. क्या चल रहा है आपका? हाँ, इस्तीफा दे दो अगर मर्द हो तो आप.